दृष्टीने बघता तुम्ही तुमच्या वार्डला आणि काय मुख्य समस्या आहे ज्याच्या विरोधात तुम्ही तुम्ही उतरणार आहात पब्लिकमध्ये? मी सर्वप्रथम सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व या ठिकाणची जनता आज माझ्या म्हणजे उत्सुक होती की मी या ठिकाणी कुठेतरी मतदारसंघामध्ये जो माझ्या मतदारसंघात त्याचे बरेच या ठिकाणी समस्या आहेत. सर्वात म्हणजे की एज्युकेशन, की आज 149 वॉर्डमध्ये कुठल्याही प्रकारचं मराठी माध्यम स्कूल नाही आहे. ज्या होत्या प्रामुख्याने त्या प्रायव्हेट झालेल्या आहेत. तर सर्वसामान्य गरीब लोकांची जी शाळकरीची म्हणजे जी लहान मुलं आहेत ती शिकणार कुठे? त्या ठिकाणी रोडच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, सार्वजनिक शौचालय ज्या ठिकाणी आज दलित वस्ती आहे आणि दलित वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारची ठिकाणी कामं होत नाही. आणि वॉर्ड क्रमांक 149 मधील सर्वात भोंगळ कारभारमध्ये त्या ठिकाणी ज्या हायरास इमारती आहेत त्या ठिकाणी अग्निशमनचा खूप मोठा भोंगळ कारभार आहे, जो मी उघड केला होता. SRAच्या माध्यमातून जे लोकांचं पुनर्वसन होतं आहे, पण पुनर्वसन करताना ज्या बिल्डिंग उभा होतात त्याचं खच्चीकरण केलं जाते. विषय बरेच आहेत, परंतु मी या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 149 मधील जी मी कामं केलेली आहेत लोकांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी मी जी कामं केलेली आहेत ती कामंच्या आधारे मी लोकांवर मतदान मागणार आहे.